हेराफेरी चित्रपट आपल्या सर्वांना माहित असेल, सेम हेराफेरी सारखाच पण थोडा वेगळा पॅटर्न असा चित्रपट रिलीज झालेला आहे. आपण आजच्या चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत. मडगाव एक्सप्रेस या चित्रपटाचा आपण आज रिव्ह्यू करणार आहोत. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. नमस्कार, सागर हिट्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत मडगाव एक्सप्रेस, म्हणजे तेच मुंबईवरून गोव्याला जाणारी एक ट्रेन आणि त्या ट्रेन मधला जो काही सफर आहे त्या सफरवरती हा चित्रपट आहे. आणि तो सफर पूर्ण झाल्यानंतर जी काही गोव्यातली जर्नी असते त्यावरती हा चित्रपट अवलंबून आहे. आणि चित्रपट हा पूर्ण धमाल असा कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाचे डायरेक्टर आहेत कुणाल खेमू. अभिनेता असूनही त्यांनी डायरेक्शन इतक्या मस्त केलेलं आहे आणि कॉमेडीची जर्नी त्यांची टाकलेली आहे, त्यातील लाजवाब टाकलेलं आहे. त्यांना मस्त ते पेरता आलेलं आहे. त्यात लय भारी म्हणजे लय भारी. तुम्ही चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपट कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. मूवीची सुरुवात होते ही एका तीन मित्रांना लहानपणापासून गोव्याला जायचं असतं आणि ते त्यांचं स्वप्नच पूर्ण होत नाही. आता गोव्याला मुलं कशासाठी जातात हे मी काही सांगत नाही, म्हणजे अभ्यासासाठी बरं का. हे तिन्ही मित्र लहानाचे मोठे होतात पण यांना गोव्याला जायचं स्वप्न काय पूर्ण होत नाही. पण त्या तिन्हापैकी दोन मित्रांना जॉब लागतो तो बाहेरच्या देशात आणि एक मित्र असा गरीब राहतो. बाप रे, त्याला दरवेळी त्याचा बाप बेटा तुमसे ना हो पाएगा, हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है, तुमसे ना हो पाएगा. तर हा जो मित्र आहे गरीब राहिलेला भारतात असलेला, या मित्राकडे जे दोन येणार आहे मित्र भेटायला येणार आहेत आणि ते सुट्टी स्पेंड करण्यासाठी येणार आहेत. पण याने दाखवलेली जी काही गंमत आहे त्यांना फेसबुक वरती किंवा काय ते इंस्टावरती दाखवतात ती गंमत त्या चित्रपटामध्ये बघण्यासारखी आहे. मग ते लपवण्यासाठी लहानपणीचं जे स्वप्न आहे ते त्यांच्यापुढे तो प्रेझेंट करतो आणि म्हणतो की आपण गोव्याला जायचं. आणि ते जाताना त्यांनी मडगाव एक्सप्रेस जी बुक केली आणि ती जी जर्नी आहे ती कॉमेडीमध्ये टाकलेली आहे, ती धमाल टाकलेली आहे. हे तिन्ही मित्र ट्रेन मधली जी जर्नी अथक असे परिश्रम करून तिघजण गोव्यात पोहोचल्यानंतर जे फिरायला गेले होते ते फिरायला जायच्या निमित्तानं जे तिथल्या गँग मध्ये त्या पोलिसांच्या कचाड्यात आणि त्या ड्रग्ज माफियामध्ये असे काही सापडतात की त्यांना नंतर घरला यावंसं वाटतंय. तेव्हा त्यांच्या रिएक्शन काय अशा होत्या. मुझे अपने घर जाना है, मुझे घर जाना है, मुझे अपने घर जाना है. चित्रपटामध्ये गँगस्टरच्या रोल मध्ये आपले उपेंद्र लिमिया आहेत. बाबा, ॲनिमल नंतर त्यांना मस्तपैकी गँगस्टरचे रोल यायला लागले आहेत आणि ते निभवतात भारी. अरे कसलेला असा आपला कलाकार आहे मराठीतला. आणि त्यांनी खरंच यामध्येही त्यांनी जे काही रोल केलेला आहे कॉमेडीचा आणि त्यात गँगस्टरचा धमाल केलेला आहे बरं का. उपेंद्र लिमिया छाग आहे गुरु, छाग आहे. चित्रपटामध्ये मध्येच एंट्री होते म्हणजे जबरदस्ती, ती म्हणजे नोरा फतेची. हाय हाय इतना सुकून. चित्रपटामध्ये हिरो असो किंवा विलन असो, गँगस्टर असो किंवा पोलीस असो, या सर्व पात्रात कॉमेडी जी काही मिक्स केली आहे आणि कॉमेडीचा तडका या सर्वांना मिळून या सर्व अभिनेत्यांचा असा पुरेपूर वापर कुणाल खेमूला करणं अगदी व्यवस्थित जमलाय. आणि जो काही तडका त्यांनी दिलेला आहे ते शेवटी बघताना वाटतं जबरदस्त कॉमेडी. ऍक्टिंग सोबतच डायरेक्शन आणि कॉमेडीची स्टोरी जी लिहिलेली आहे आपल्या कुणाल खेमूंनी ती यार बघण्यासारखी आहे. खरंच ते त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. लय भारी स्टोरी लिहिली. चित्रपटामध्ये नोरा फते वगैरे आहे. कॉमेडी म्हणजे आजकालच्या वेळेत कसं झालंय की डबल मिनिंग बोलणं त्यालाच कॉमेडी म्हणलं जाते, पण या चित्रपटात डबल मिनिंग वगैरे असं काही नाही. तसं नसतानाही हा चित्रपट तुम्ही फॅमिली सोबत बघू शकता. म्हणजे नोरा फते आहे म्हणून म्हणत नाही मी, नोरा फते आहे तरीही कॉमेडी ही अशी फॅमिलीत बघण्यासारखी कॉमेडी त्यांनी टाकलेली आहे. त्यामुळे सोबत फॅमिली सोबत हा चित्रपट अगदी बघू शकता आणि कॉमेडीचा आनंद घेऊ शकता असा हा चित्रपट आहे. हा चित्रपट कॉमेडीचा असूनही मोठा कोणताही स्टार नसल्याने प्रेक्षकांना थिएटर पर्यंत आणण्यासाठी हा चित्रपट यशस्वी ठरतो का नाही हे आता बॉक्स ऑफिस कलेक्शन बघून आपल्याला लक्षात येईल. पण हा चित्रपट एक वेळ तुम्ही कॉमेडीसाठी नक्की बघू शकता. नवीन ऍक्टर या चित्रपटामध्ये असले तरीही त्यांनी काम इतकं चांगल्या पद्धतीने केलं आहे की खरंच हेराफेरीची आठवण येते असा चित्रपट आहे. मला वाटतं थिएटरपेक्षा हा चित्रपट ओटीटी वरती जास्त चालेल, कारण ओटीटी वरतीच आजकाल भरपूर चित्रपट येतात आणि बिना पैशाचं बघण्यात आनंदच वेगळा आहे. या चित्रपटाचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.